लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही गेल्या 22 तासांपासून सुरूच आहे। लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव परिसरात दाखल झाली आहे। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत आता तुफान गर्दी जमायला सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये 19 तासांपासून विसर्जन मिरवणूक सुरू आहे। पुण्यातील अलका चौकात गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली आहे। त्यामुळे दोन मुख्य शहरांमध्ये अजूनही धूम बघायला मिळते गणेशोत्सवाची। विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष हा अजूनही कमी झालेला नाहीये। दोन दृश्य बघतोय स्क्रीनवर आपण। एकीकडे मुंबईतल्या लालबागच्या राजाची दृश्य आहेत, त्याची विसर्जन मिरवणूक ही आता गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचली आहे। तर दुसरीकडे पुण्यातल्या अलका चौकात देखील गणेश भक्तांची मोठी गर्दी आहे। 19 तासांपासून पुण्यातली विसर्जन मिरवणूक सुरू आहे, तर मुंबईतल्या विसर्जन मिरवणुका या 22 तासांपासून सुरू आहे। पुण्यात गेल्या वर्षी जवळ 44 तास विसर्जन मिरवणुका चालल्या होत्या, त्यामुळे एक विक्रमच म्हणावा लागेल विसर्जन मिरवणुकांचा। त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक किती वेळ चालते हे बघावं लागेल। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। पुण्यातल्या मानाच्या सर्व गणपतींचं विसर्जन करण्यात आलं। तर दुसरीकडे लालबागचा राजा सुद्धा गिरगाव चौपाटीच्या दिशेने आता कूच करतोय। काही वेळातच गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं आगमन होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते। गणेशोत्सवातले 10 दिवस देशभरातून जगभरातून भक्त आपल्या लाडक्या गणरायाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात। यामध्ये अनेक सेलिब्रिटी असतात, राजकारणी असतात, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर असतात, उद्योगपती असतात। पण प्रत्येकाला आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी लीन व्हायचं असतं, त्याचं दर्शन घ्यायचं असतं, त्याला एकदा डोळे भरून बघायचं असतं। सर्वसामान्यांची सुद्धा प्रचंड गर्दी लालबागच्या राजाला बघायला मिळते। 24 तास रात्रंदिवस लालबागच्या राजाच्या दरबारात भाविकांच्या रांगा बघायला मिळतात। पण काही जणांना या 10 दिवसात सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेणं शक्य होत नाही। त्यामुळे या विसर्जन मिरवणुकीत तरी आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावं या हेतून अनेक भाविक येत असतात।